4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 16, 17, 18, 19, 20, Yes. 22, तुम्ही बघितला असाल ही अशी असते आमची वर्कआउट. खूप खूप घामाची आंघोळ होती मित्रांनो. कारण म्हणतात ना, अनुमान लावण्यापेक्षा अनुभव घ्या. अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला अनुभव घेईपर्यंत कुठलीही गोष्ट आचरणात येत नाही. त्यामुळे आम्ही सगळे आज त्या फॅमिलीत येऊन खूप आनंदी आहे. तुम्ही बघू शकता काय वर्कआउट चालू आहे. एक तास स्वतःसाठी दर दिवस द्यायचा आहे आणि पुढचे 23 तास आपल्या शरीराला एकदम ॲक्टिव्ह ठेवता आहे. त्यामुळे अनुमान लावणारे भरपूर आहेत, अनुभव घेणारे खूप कमी आहेत. आणि त्यात मी पण अनुमानच लावायचो, म्हणून मी एवढा वाढलो होतो. आज अनुभव घेतोय म्हणून तुमच्यासमोर हा माझा बदल आहे. कारण तुम्हाला माहिती आहे माझा काय बदल आहे. फक्त ह्या वेलनेस फॅमिलीनं केलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल. स्वतःवर विश्वास ठेवा. 1 महिना 2 महिने स्वतःवर विश्वास ठेवून हे करून पहा. 100% तुमचा रिझल्ट येणार आहे. कारण जो माणूस त्या फॅमिलीमध्ये येतो स्वतःवरचा रिझल्ट काढतो आणि दुसऱ्याला आरोग्य द्यायला सुरुवात करतो. त्यामुळे विश्वास हा ही फॅमिली पहिले स्वतःवर काम करायला होती, नंतर मग दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, तुम्ही याच्यामध्ये काय घेताल हे माहीत नाही. मी फक्त तुम्हाला चांगलं सांगायचा प्रयत्न केले. त्यामुळे तुम्ही पण हे बघा, हे सकाळी आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो. कारण वर्कआउट हे अशी स्टेप आहे, पूर्ण बॉडीची इथं व्यायाम केली जाते. टोटल बॉडीचे पार्ट, प्रत्येक पार्टवर एक वेगळ्या पद्धतीने हा म्हणजे एक काय म्हणतात 45 मिनिटाचा टेन्शन असतो. पण कधी होतो हे लक्षात पण येत नाही. कारण तुम्हाला सकाळी दर दिवस लवकर उठावं लागतं. यस एवढंच. ओके, बाय.